नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सेट नेट परीक्षा, शिक्षक भरती, TET परीक्षा, टेट परीक्षा, त्याचबरोबर प्राध्यापक भरती MPSC अंतर्गत, त्याबरोबरच विद्यापीठीय स्तरावरील प्राध्यापक भरती, त्यानंतर महाविद्यालयीन स्तरावरील प्राध्यापक भरती संदर्भातील आपल्याला अद्ययावत माहिती या चॅनलमार्फत मिळत राहणार आहे. त्याबरोबरच आपले मित्रमैत्रिणी जे या परीक्षेची तयारी करत असतील किंवा भरती प्रक्रियेसंदर्भात तयारी करत असतील तर त्यांना देखील लिंक शेअर करायला विसरू नका. तर बघा, सेट नेट परीक्षेचा अभ्यास कोणी करावा, त्यासाठी पात्रता काय असते, आणि आता आपण बघितलेलं आहे सेट नेट परीक्षेमध्ये जे गोंधळ उडालेला आहे आणि सेट परीक्षा होऊन गेलेली आहे 7 एप्रिलची, आणि आता भविष्यामध्ये नोव्हेंबरमध्ये या वर्षीची 2024ची नोव्हेंबरमध्ये सेट परीक्षा होणार आहे. तर आपल्या अनेक विद्यार्थ्यांचा फोन आला होता, आम्हाला एवढे मार्क आहेत, मागच्या कट ऑफपेक्षा 10 मार्क जास्त आहेत, कमी आहेत, आणि काहींना खूपच मार्क कमी आहेत. अशा अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले होते, मेसेज आले होते. त्यांना कुठंतरी उत्तर देता यावं, त्यांच्या काही प्रश्नांचं समाधान व्हावं, या उद्देशानं हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. पहिला मुद्दा आहे की ज्या विद्यार्थ्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MA, MEd, MSc, पोस्ट ग्रॅज्युएशन, ज्या विद्यार्थ्यांचे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे किंवा जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत, त्यांना ही परीक्षा सेट नेट परीक्षा ॲपियर म्हणून पण देता येते, आणि पास असतील त्यांना कमीत कमी 55% पुढे मार्क असणं गरजेचं असतं. कॅटेगरीवाल्यांना 50% पुढे ही त्याच्यासाठीची पात्रता आहे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मार्काची. त्यापूर्वीचं काही विचारलं जात नाही. BAचं किंवा BSc याचे मार्क इथं महत्त्वाचे नसतात, फक्त तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज महत्त्वाचे असतात. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यांना मागच्या सेट परीक्षेमध्ये, आता जी 7 एप्रिलला झालेली आहे, किंवा नेट परीक्षेमध्ये 5-10 मार्क कमी पडलेले आहेत, अशांनी देखील सेट परीक्षा, नेट परीक्षेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो अभ्यास कसा करायचा, सातत्य कसं ठेवायचं, किती तास अभ्यास करायचं, आपण ते सविस्तर पद्धतीनं मार्गदर्शन करत असतो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अध्यापनाची आवड आहे अशा विद्यार्थ्यांनी सेट नेट परीक्षेची तयारी करावी. तुम्हाला इथं BEd हे काही आवश्यकता नाही आहे. इथं तुम्हाला फक्त MA, MCOM, MSc म्हणजे कोणत्याही विषयातून तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन PG असणं गरजेचं आहे. त्याला 50 कॅटेगरीवाल्यांना आणि ओपनवाल्यांना 55+ मार्क असणं गरजेचं, 55% मार्क जास्त असणं गरजेचं आहे. आणि ज्यांना प्राध्यापक म्हणजे अध्यापनाची आवड आहे, अध्यापन या क्षेत्रामध्ये, व्यवसायामध्ये तुम्हाला उतरायचं आहे, तर या सर्वांनी सेट नेटची तयारी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, सेट नेटचा अभ्यास करत असताना पेपर 1, पेपर 2 याचं गुणांचं आणि अभ्यासक्रमाचं विभाजन समजून घेणं गरजेचं, की बाबा पेपर 1मध्ये किती घटक आहेत, 10 घटक आहेत, पेपर 2मध्ये 10 घटक आहेत, प्रत्येक घटकावर पेपर 1च्या 5 प्रश्न विचारले जातात. आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. 5 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 2 मार्काला म्हणजे 10 मार्काला प्रत्येक घटकावर पेपर 1च्या. पेपर 2च्या प्रत्येक घटकावर तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातात, आणि प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असतो. अशा पद्धतीनं पेपर 1 असतो तो तुम्हाला 50 प्रश्न 100 मार्काला पेपर 1मध्ये, आणि इकडं पेपर 2मध्ये 100 प्रश्न 200 मार्काला. अशा पद्धतीचं 300 मार्काचं एकूण तुमची सेट पेपर 1 आणि पेपर 2चं एकूण गुणसंख्या असते, आणि त्याचं पर्सेंटेजमध्ये. आता पर्सेंटेज कसं काढणार, तर तुम्हाला 3 गुण म्हणजे भागायचं आहे. जसं तुम्हाला 150 मार्क पडले तर तुम्ही या 3 या 150ला भाग द्या. 3×5 15, वर 5 आले, बरोबर आहे, आणि 300 म्हणजे 50% मार्क तुम्हाला पडले, 150 मार्क पडले म्हणजे. अशा पद्धतीनं त्यानंतरनं म्हणजे तुम्हाला पेपर 1च्या घटकानुसार मायक्रो नियोजन प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर गुणांचं विभाजन तुम्हाला समजलं पाहिजे, म्हणजे तुम्ही अभ्यास कसं करायचं आहे ते तुम्हाला समजतं. अभ्यासक्रमाचा विभाजन समजून, मागील प्रश्नपत्रिका समजून अभ्यासाला सुरुवात करावी. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण पाहणं गरजेचं आहे, की प्रश्न कसे विचारले जातात. अभ्यासक्रम हा आहे, यावर प्रश्न कसे विचारले जातात, याचा देखील आपण अभ्यास करणं अपेक्षित असतं. आणि यासाठी आपण बघा 5 जुलै 2024 पासून 5 जुलैपासून आपल्याकडं ऑनलाईन पेपर 1 आणि पेपर 2ची बॅच सुरू केली, ज्याची फीस आहे दोनही विषयाची, पेपर 1 आणि पेपर 2ची फक्त 4,000 रुपये. तुम्हाला या 4,000 रुपयामध्ये तुम्ही सेट परीक्षा जोपर्यंत उत्तीर्ण होत नाहीत, 1 वर्ष 1.5 वर्ष, जो 2, 3, 4 परीक्षामध्ये तुम्ही तसं तर 2 परीक्षामध्येच उत्तीर्ण होणं पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये अनिवार्य आहे, जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केलं तर.
जरी तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये 6 महिन्याला, पुढच्या 6 महिने नाही उत्तीर्ण झाला, तर जोपर्यंत तुम्ही सेट किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला या ₹4000 पेपर 1 आणि पेपर 2चे सर्व लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, त्यानंतर टेस्ट सीरीज, मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, पेपर 1, पेपर 2, त्यानंतर 5 टेस्ट सीरीज, पेपर 1, पेपर 2, त्यानंतर सर्व घटकांच्या मराठी माध्यमातून, इंग्रजी माध्यमातून नोट्स मिळणार आहेत. अशा पद्धतीचा हा कोर्स आहे. ज्यांना जॉईन करायचा असेल तर तुम्ही 9689 या क्रमांकाला कॉल करू शकता किंवा Google प्ले स्टोअरवरील ऑल एक्झाम कट्टा हे जे आपलं ॲप आहे, ऑल एक्झाम कट्टा हे ॲप डाउनलोड करू शकता आणि अधिकची तुम्ही माहिती घेऊ शकता. म्हणजे तिथंही तुम्हाला डायरेक्ट परचेस तुम्हाला कोर्स करता येणार आहे. चालेल, कोणाला काही क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणी जे होतकरू आहेत, ज्यांना परीक्षेची किंवा प्राध्यापक भरती किंवा शिक्षक होण्याची इच्छा आहे, प्राध्यापक होण्याची इच्छा आहे, त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.